तर काय पहिला आपला जो स्टॉप आहे देवाचा तो म्हणजे मसोबार आहे. अहो सरपंच सारखी विस्कांडी ओढत जाऊ नका म्हणून. कोण म्हणते बायको असले म्हणून काय झालं तर घरी बायको बाहेर थोडीच आहे. बाहेर पण आहे का आलं नाही आमचे पप्पा गाडी धुतात. तशी आमची गाडी एक झाली धुवून. ह्याच्या आधी घरी एक स्कूटी धुतली आहे. आता हिला धुवायची मस्तपैकी. आज मुळाचा सण आहे. मूळ म्हणजे थोडक्यात आज जे राहील ते तसंच राहील. भावांनो महाराष्ट्रीय बेंद्राच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर काय पहिला आपला जो स्टॉप आहे देवाचा तो म्हणजे मसोबार आहे. इथं आता आतमध्ये गेलो असतो परंतु विषय कसा आहे माहिती आहे का? विषय असा आहे की आता सगळा ऊस आहे त्यामुळे ऊसामधून आत मला जाता येत नाही. त्यामुळे आपण निवड इथेच ठेवणार आहे. आता याच्यानंतर आपण रानामध्ये बस बस आमटीमध्ये कोथिंबीर बिथिंबीर सारली सगळं मस्तपैकी पोळ्या बिळ्या खाऊन मी लोळ्या घेण्याच्या परिस्थितीमध्ये मोडा आहे. परंतु मी जाणार नाही. मी निघालो कामावर. बायको असले म्हणून काय झालं तर घरी बायको बाहेर थोडीच आहे. बाहेर पण आहे का आलं नाही मंगळसूत्र तुमच्या नावाचं माझ्या गळ्यात. मुंगळ काय मुंगळ काय म्हणले? मराठी मुलगी म्हणून एक पोरगी होती का? आणि मी अशी विक्स कांडी वेडिंग मध्ये. अहो सरपंच सारखी विक्स कांडी ओढत जाऊ नका म्हणायची. कोण म्हणते तुम्ही ती मराठी मुलगी म्हणून. ह्याला माहिती आहे लुसाला माहिती संध्याकाळी जाऊन. सगळं लुसायलाच माहित असतं तुमच्या मित्राला. लुस्या म्हणतेस भाऊजी म्हण. लुसी भाऊजी टिल्लू भाऊजी नंतर लुसी भाऊजीच फेमस आहे. आलं बाय भाऊजी टिल्लू भाऊजी. काय आज निघालोय आपली दुल्हन घेऊन मोठी रेडी क्वीन. बायको असले म्हणून काय झालं तर घरी बायको बाहेर थोडीच आहे. बाहेर पण आहे का आलं नाही मंगळसूत्र तुमच्या नावाचं माझ्या गळ्यात. मुंगळ काय म्हणले? आहे आजारी. गेली 2-3 दिवस झालं खूप आजारी आहे. म्हणजे असं सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन चाललंय माझं. माझ्याच कारणानं कुठल्या आजारी आहे मी? पावसात रात्री चांगलं बरं केलं. हां पावसात कधी केली? कुणाचा डायलॉग होता हे? सासू हो नकोस माझ्या सासू पण मला बोलू. इथं आलो खरं परंतु इथं इनो नाही आहे. सो आता मला घरी जाताना वडाच्या वाडीमध्ये जावं लागेल आणि तिथून इनो घ्यावं लागेल. बहुतेक घरातल्याने ढोकळा केलाय. मला सकाळी म्हणत होते ढोकळा करायला बघूया. जस्ट मी चिमणगाव गोट्यावर बसलोय. चिमणगाव गोट्यावर बसलोय आणि मला घरनं फोन आलाय की इनो घेऊन या. भेंडी माझ्या लक्षात नाही परंतु आता मला चिमणगाव गोट्यावरचं वरचं दुकान आहे जे कारखान्या साईडला तिकडे जावं लागतं फक्त इनोसाठी. नाही तर मग मला वडाच्या वाडी इथं जावे लागेल. इथं आलोय मी दुकानापाशी. पण इथं दुकान चालू आहे का नाही ही आणखी वरती शोकांती काय बघावं लागेल. हाय दुकान चालू आहे. बापरे नाही
इथं आलो पण इथं पण इनो नाही बायको. गौरी मला म्हणते चांगलं चोखलं खायला भेटते. गौरी कोण माहितीये का? आकाशची बायको. तू दुकानात गेलेली का नाही कपडे हां ते दुकान नाही का कोपऱ्यावरचं ते मला म्हणते तर लय चांगलं चुंगलं खायला भेटते म्हणते द्यायचं करून खायला. हे पहिल्यांदा डोसा करते. जर डोसा नाही ना नीट चांगला हां ढोकळा सॉरी ढोकळा जर नाही ना नीट झाला तर तुला ढोकळा आणणार मी. चांगला होणार का? होणार 100% खात्री आहे मला चांगला होईल. हे काय जॉब नाही अजून ह्याच्यापेक्षा हे भेटलं. डोळं कसला लाल झालं बघितलं. ताप असला का नाही कसं होत. ताप आहे का मला? बरं वाटत असेल ना एवढंच. कोण आहे दुश्मन? एवढं मी करणार नाही तर कोण करणार? शेजारी न बाय. टोप दिसतो का गरम तो तोंडावर ठेवून? शेजारी बाई ती गाणं म्हणतो का? शेजारीन बाय तुमसाठी बरं आहे ना. मला म्हणतोय लग्न करत जा. लग्न करत जा असा फायदा असतो. लग्न करून पण त्याला जीव लावणारे तर भेटले पाहिजे ना. तेवढा लग्न केलं तरी पण बायको अशी तुम्हाला मदत करणारी किंवा नाही का तुम्हाला सांभाळणारी काम करणारी ह्या गोष्टी करणारी सगळी पाहिजे. नाही तर मग काय उपयोग नाही. एकमेकांसाठी एकमेकांनी करायचंच असतं. बऱ्याच जणांना कळत नाही ना पण ते